तर आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. नशिबाचा कौल. ही माझ्याकडे 4 पानं आहेत. पहिलं +10, दुसरं -10, तिसरं खेचा 10 आणि चौथं विदूषक. जो वेगवान तोच नशीबवान. पण तू मला जसं थोड्याशा गप्पा बिप्पा होऊन जाऊ द्यात. बोल, काय स्वप्न आहेत तुझी? मला माझं पूर्ण आयुष्य खूप हेल्दी जगायचंय. माझे आजोबा माझे आजोबा माझे आदर्श आहे त्या बाबतीत. निरोगी जगायचंय आणि त्यामुळे व्यसन इज अ स्ट्रिक्ट नो आणि जास्तीत जास्त चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न. लग्न झालंय का रे तुझं नकुल? नाही ना. मला सगळ्या उपवर तरुणींना सांगायचंय, बघा हा असा एक उपवर तरुण ज्याचे इतके छान विचार आहेत. तर लक्षात ठेवा आमच्या नकुलला सगळ्यांनी. मला जरा सांग की डान्स जे तू काय करतोयस ते लहानपणापासून शिकलायस? हो, मी 7 वर्षाचा असल्यापासून कथ्थक शिकायला सुरू केलं. हो, त्यामुळे आता मी इतर स्टाईल्स पण आत्मसात करू शकतो आणि मी गेले 7-8 वर्ष साल्सा शिकतोय आणि वेस्टर्न फ्री स्टाईल वगैरे ह्या स्टाईल्स पण शिकतोय. कथ्थक म्हटल्यानंतर एक प्रकारचा त्या हातवारे किंवा बोलण्या वगैरे मध्ये सुद्धा त्या मुलाच्या एक म्हणजे लय येते. तसं तुझ्यात कुठेही काही नाहीये. मला जरा आईंना विचारायचंय की तुम्ही तुमच्या मुलाला जेव्हा कथ्थक शिकायला घातलं तेव्हा काही तुम्हाला काही ऐकायला लागलं का, किंवा मुलगा कथ्थक डान्स करतोय वगैरे? हो, त्या काळी अनेकांनी टीकाही केली की ह्याला कथ्थक डान्सिंगला कशाला घातलंस. पण आम्ही दोघंही, मी आणि त्याचे बाबा, त्याच्या पाठीशी ठाम उभे होतो, अजूनही आहोत. तर आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी किमान किती जागांची आवश्यकता असते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 145, पर्याय क्रमांक 2 188, पर्याय क्रमांक 3 232 आणि पर्याय क्रमांक 4 288. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. बरं, मी तुम्हाला बाई म्हणेन बरं का, कारण आम्ही लहानपणी आमच्या शाळेतल्या बाईंना बाई म्हणायचो. आम्ही मिस किंवा मॅडम असं काही म्हणायचो नाही, त्यामुळे तुम्हाला बाई म्हणेन. स्वातीबाई, ठीक आहे? सांगा काय उत्तर दिले तुम्ही? 232. 232. ठाम आहात तुम्ही या उत्तरावर? म्हणजे माहिती आहे की अंदाज? नकुल? 232. खात्री आहे तुला? नाही, खात्री नाहीये. अरे आजची तरुण पिढी ना तुमची, खात्री नाही कसं म्हणतोस? बर, ठीक आहे. आणि तुम्ही? 232. याची खात्री आहे? ऐकून माहिती आहे. ऐकून माहिती आहे. हो. तिघांनी 232 उत्तर दिलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 145. तिघांची उत्तर चुकीची आलेली आहेत, त्यामुळे कुणालाच नशिबाचा कौल आजमावता येणार नाहीये. महाराष्ट्रात एकूण 288 जागांसाठी मतदान केलं जातं, निवडणूक होते, आणि त्यातल्या अर्ध्या जागांसाठी बहुमत आवश्यक असतं तुम्हाला सरकार स्थापनेसाठी, आणि त्या आहेत 145 जागा. म्हणजे लक्षात घ्या, अर्ध्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलं तरी तुम्ही सरकार स्थापन करू शकता. आणि एवढं सुद्धा बहुमत मिळवताना आपल्याकडे नाकी 9 येतात आणि मग 2-2, 4-4 पक्षांची मोड बांधायला लागते. बरं, मला एक सांगा, तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं का? हो. तिघांनी मतदान केलंय? मी केलंय. दाखवा बघू, मला चेक करायचंय. बाई, असं कसं? प्रत्येक सुजाण नागरिकांना मतदान हे केलंच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि नकुल, आजची तुमची तरुण पिढी तुमच्यावर पुढचं आमचं अख्खा भवितव्य अवलंबून आहे. राजकारणाची थोडी तरी माहिती घेत चला आता याच्या पुढे, ठीक आहे? आता आपण जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. पण स्वातीबाई सांगा, तुम्हाला काय करायचंय, काय स्वप्न आहेत? माझं स्वप्न आहे की मी अजून ह्याच्यावरची पोस्ट VO ची असते, गट शिक्षण अधिकाऱ्यांची, तिथपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांचे कामं लवकरात लवकर करावेत. काय आवड तुमची? मला मेहंदी काढायला आवडते. हो, काही तुम्हीच काढली का? हो, हातावर दाखवा बघू आम्हाला.
बर प्रीतीताई तुम्ही सांगा. प्रोफेशनली मी ह्युमन रिसोर्स मॅनेजर होते एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये. बरं. फेब्रुवारीमध्ये मला थोडा फिजिकल प्रॉब्लेम झाला म्हणून मी जॉब सोडलाय. फिजिकल प्रॉब्लेम? मला फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला होता. पण मग आता अगदी नॉर्मल आहे. परफेक्ट. ओके. तुमच्या काही आवडीनिवडी? माझ्या आवडीनिवडी म्हणजे मला कुकिंग खूप आवडतं करायला. हो का? बरं बरं बरं. मग ठाण्यात येणार आहे मी नक्की, प्रयोगाला, नक्की. तेव्हा घरी भेट देते मी. तुम्ही येत असाल गडकरीला तर आम्ही जवळच राहतो. हो का? बरोबर. नक्की नक्की. म्हणजे मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो तसं तिकडे पोटातून मन ऑफिसमध्ये जिंकलेलं पहिल्यांदा भेटले तर तेव्हा त्यांना पराठेच दिले होते आहे. खायला. सांगा आता काय झालं पहिल्यांदा भेटलात तेव्हा, सांगाच आता. तुमची लव्ह मॅरेज आहे नाही का? नाही, ते लव्ह मॅरेज आहे. ते मी त्यांच्या क्लायंटकडे कामाला होते तर मी ते ऑफिसमध्ये आले होते. हा. मग लंच टाइम झाला होता. पराठे घेऊन आला होता? हो पराठे. बरं. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं सॉस नाही आणत का बरोबर. बरं मग म्हटलं गळतो डब्यातनं म्हणून नाही आणत. आणि माझं काम फिरतीच होतं त्यामुळे मी असं मग सगळं त्यांनी carry नाही तुम्हाला करायचे. तुमच्या सॉसला भेटवलं म्हणजे सासला हो. म्हणजे हो, हो, हो. सासूला. प्रपोज कोणी कोणाला केलं? त्यांनीच. तुम्हाला केलं? सांगा कसं केलं प्रपोज? टिपिकली प्रपोज करण्याची गरज लागलीच नाही कधी. नाही पण असं विचारलं का आयुष्यभर पराठे खाऊ घालशील का मला, असं काही विचारलं का? आधी सगळं बघितलं काय काय बनवता येतं नंतर ठरवलं प्रपोज करायचं. हो ना. ठीक आहे ठीक आहे. बरं तुम्हाला काही असं आवडीनिवडी गाणं गुणगुणणं? गाणं बाथरूम सिंगर फक्त, बाकी असं काही गाणं बिणं म्हणत नाही मी. काही नाही. नाही. तुम्हाला? खूप. मला सांगा आज यांच्यासाठी तुम्ही कुठलं गाणं म्हणाल? लाजून हासणे हसून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाण. वा 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 वा. माझी मुलगी फार सुंदर गाते. हो का? ती बाजूला. काय ग नाव तुझं? मानसी मुकुंद डोके. मानसी नाव तुझं? माझं नाव तुला माहितीये? काय सांग? कामना कामटेकर. तुला गाता येतं? म्हण बघू. महाबळत्या दिन करा अर्थ तुझा जोडोनी दोन्ही करा महाबळत्या दिन करा. अरे वा वा वा. तुमच्या तिघांचंही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आता आपण जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. पण या चौथ्या प्रश्नाबरोबर 2 नियमांची भर पडणार आहे आता. -10 म्हणजे जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा करण्यात येतील. आणि दुसरं, सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. आणि हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. 2009 साली व्यंकटरमण रामकृष्णन यांना पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्रोमोसोम्स, पर्याय क्रमांक 2 रायबोसोम्स, पर्याय क्रमांक 3 सेंट्रोसोम्स आणि पर्याय क्रमांक 4 लायसोसोम्स. तिघांनी उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. स्वातीबाई? मी अंदाज म्हणजे पहिलं उत्तर क्रोमोसॉम्स केले. नकुल काय उत्तर दिलंस? लायसोसोम्स. ठाम आहेस तू याच्यावर का अंदाजे उत्तर? मी हे वाचल्याचं आठवतंय मला. प्रीतीताई? मी पण लायसोसोम्सच दिलंय. तुम्ही पण वाचल्यासारखं वाटतंय काही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायबोसोम्स. तिघांची उत्तरं चुकलेली आहेत त्यामुळे तिघांचे खात्यातून 10% वजा करण्यात आलेत. ठीक आहे, अजून पुढे प्रश्न आहेत पण आता पुढचा प्रश्न खूप जपून खेळायला लागेल. जर दुसरं उत्तर चुकलं तर हा खेळ तुम्हाला इथे सोडायला लागेल. 5वा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणार आहे. जो वेगवान तोच नशीबवान. तर हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. हिंदू पुराण कथांनुसार स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या दरम्यान कोण तरंगत होता? पर्याय आहेत.
पर्याय क्रमांक 1 राहू, पर्याय क्रमांक 2 केतू, पर्याय क्रमांक 3 त्रिशंकू आणि पर्याय क्रमांक 4 पुरुरवा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. बोला स्वातीबाई, काय उत्तर दिलं? अंदाजे पुरुरवा. नकुल, त्रिशंकू. तुझं पण अंदाजेच आहे? नाही, मी ऐकलं आहे. आणि प्रीतीताई? त्रिशंकू. का बरं? आजीने सांगितल्यासारखं आठवतंय. आजीने सांगितलं होतं असं? हो, म्हणजे फार लहानपणी आजी म्हणजे काही गोष्टी वगैरे सांगायची ना, त्याच्यामध्ये ऐकल्यासारखं वाटतंय. याचं उत्तर मी सांगते, पण स्वातीबाई मला तुम्ही सांगा, या दोघांनी सांगितलं त्याचं लग्न झालेलं नाहीये, त्यांचं कसं झालं ते सांगितलं, तुम्ही सांगा मला आता तुमच्याबद्दल. आमचं पण लव्ह मॅरेज आहे. आम्ही एकाच शाळेत होतो दोघंही. तुम्ही तिथे शिकत होतात आणि ते शिक्षक होते? नाही, ते पहिले तिथे एचएम होते, हेडमास्टर. ओके. आणि तिथे मी जॉईन झाले नवीनच. त्यांनी प्रपोज केलं, मी हो म्हणलं. म्हणजे आतापर्यंत शाळेत मुला मुलींची लग्न जमतात ऐकलं होतं. हेडमास्टर आणि शिक्षिकेचं लग्न जमलेलं मी पहिल्यांदाच ऐकते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिशंकू. कुल तुझ्या आणि प्रीतीताईंच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत आणि सलग दुसरं उत्तर चुकल्यामुळे तुम्हाला इथून हा खेळ सोडून जावं लागतंय. त्रिशंकू या असुराला विश्वामित्रांनी स्वर्गप्राप्तीचा वर दिला होता, पण देवानी मात्र त्याला घेतलं नाही स्वर्गात, त्यामुळे तो मधल्या मध्ये लटकला. म्हणून ती अवस्था त्रिशंकू अवस्था अशी म्हटली जाते. माझ्याकडून तुम्हाला तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत अशा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा 5वा प्रश्न होता नशिबाचा कौल आजमावणारा. तुम्ही दोघांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, पण तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात आधी उत्तर दिलंय नकुलने, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी नकुलला मिळते. आहे का नशिबावर विश्वास आहे? कितपत? बऱ्यापैकी, खूप जास्त. खरं काही असा अनुभव आहे? खूप असा इम्प्रेशन पाडून टाकणारा अनुभव असं काही मला आता आठवत नाही, पण माझ्या ज्या गुरु आहेत सोनिया परचुरे, त्यांना त्यांची आणि माझी ओळख म्हणजे त्या ठाण्यात क्लासेस घेत होत्या गेली 10-12 वर्ष, आणि मी पण ठाण्यातच क्लासेसच्या बाजूलाच राहत होतो. पण मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांना बघितलं नाही, त्यांच्या क्लासच्या आजूबाजूला कधी फिरकू नाही शकलो. समाव काही योगच आला नाही. पण मग एक 8 वर्षापूर्वी मी दादरला फिरत होतो असाच माझ्या एका मित्राबरोबर, आणि त्या समोरून येत होत्या, आणि मित्राची एक ओळख होती अशी जुनी, अशी फार अशी काही ओळख नव्हती. आणि तो म्हणाला की अरे मी यांना ओळखतो, सोनिया परचुरे, आणि तू पण डान्सर आहेस, तर मी ओळख करून देतो. आणि तेव्हा माझी ओळख झाली. बहुतेक तोच दिवस होता आणि माझं नशीब त्या दिवशी खूपच जोरावर होतं, म्हणून माझी त्यांच्याशी भेट झाली. आणि मग त्याच्यानंतर खूपच चांगल्या गोष्टी घडल्या माझ्या कथ्थक नृत्याच्या प्रवासात. तेव्हा जसं तुझं नशीब जोरावर होतं तसंच आताही असेल अशा मी तुला शुभेच्छा देते. आणि ही 4 पानं मी इथे ठेवलेली आहेत. कुठलं पान निवडावं असं वाटतंय तुला? ठीक आहे, हे पान तुझं आहे, ही बाकीची 3 पानं मी उचलते. काय वाटतंय तुला? इथेही असेल नशीब जोरावर तुझं? हो. नकुलच्या नशिबाचा कौल आहे +10. बरं, आता आनंद झाला की नाही? खूप जास्त. मग आता सालसा झाला पाहिजे. हो, येस, राईट. हो की नाही? येस. चल ये, मला आत्ता बघायचंय सालसा म्हणजे काय. पण तुम्ही पण करायला पाहिजे. अरे बापरे. हो. अरे मला नाही जमणार रे. मी शिकवतो ना. शिकवतोस? me pidas que me
me talla. Yo no quiero que me agarre en la noche. No me pida que la tire la toalla. No me pida que me vaya corriendo. Que me rinda sin pelear la batalla. Mira que la gente ya no se calla. No vale la pena dar más papaya. Mira que la gente ya no se calla. No vale la pena dar más papaya. क्या बात आहे, क्या बात आहे. मला जरा एक सांग, तुला कोणी सुपारी दिली होती का निर्मितताईनं थोडंसं बारीक करायचंय? तिथे नाचवलंच ते मला. नाही. ठीक आहे, 5 प्रश्न झालेले आहेत. नशिबाचा कौल झालेला आहे.